आता हॅलो गाईस, आम्ही मटण घेऊन घेतलोय. तर आता आपण टमाटा कापतोय. हे बघा, लसूण काढले. 3दा देऊन घ्यायचं आणि त्याला मग याच्यामध्ये टमाटे टाकून, पाणी टाकून, हळद, तेल टाकून मग कुकरला लावायचं. असं गाईस तुम्ही बघू शकतात. असं मटण करायचं. तर हे बघा, तर आम्ही अद्रक घेतलोय, लसूण पण घेतले. याची पेस्ट बनवायची अद्रक लसूणची. तर हे बघा, असं कुटून घ्यायचं म्हणजे त्याची एक पेस्ट होते. हे बघा, अशा तऱ्हेने पेस्ट होते. तर गाईस तुम्ही बघू शकतात, मटण देऊन घेतलं, टमाटे टाकलो, अजून अद्रक लसूणची पेस्ट बनवून असं टाकायचं. थोडीशी हळद घ्यायचं. बघा आता किती चम्मच हळद घ्यायची. हे बघा, हळद अशी घ्यायची आणि मीठ पण टाकायचं थोडं. हे बघा, अशा तऱ्हेने मीठ टाकलं. मग थोडीशी तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. पहिले कोथिंबीर देऊन घ्यायची. आता तुम्हाला दाखवते कोथिंबीर कशी टाकायची. कट करून टाकायची, मोठे मोठे टाकायचे नाही. अशा तऱ्हेने कोथिंबीर टाकायची. आता समदे मसाला टाकून घेतलं, थोडस पाणी टाकायचं. हे बघा, असं पाणी टाकून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला दिसते ना पाणी कसं टाकायचं ते. हे बघा, आता ढक्कन लावायचं, गॅसवर ठेवायचं. ढक्कन बराबर लावायचं. गॅस चालू झालं. मटण शिजल्यावर मग आपण बघूया. बाय.